सुख मिळतं का? बघा सांगा, किती वर्ष तुम्ही संसार केला, सुख मिळालं का? नाही महाराज, सुख मिळत नाही. बरं हे तुम्ही मी सांगत नाही, मी माझ्या तोंडाचे वाक्य सांगत नाही, मला अनुभव नाही, त्याच्यामुळे सुख नाही संसारात हे मी सांगणं बरोबर नाही. मग संतांनी सांगून ठेवलंय ना, संसार दुःख मूळ
माणसांच्या अनुभवाचं सांगत नाही, संतांच्या मुखातले शब्द आहेत की हा संसार दुःख रूप आहे. पण हा संसार दुःख मूळ आणि दुःख बांधवडी, म्हणजे ज्ञानोबराय आणि तुकोबरायांची एक वाक्यता आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, हे तुकोबरायांचं प्रमाण, आणि संसार दुःख मूळ हे ज्ञानोबरायांचं प्रमाण. ज्ञानोबराय म्हणतात संसार दुःख मूळ आहे. तुकोबराय ज्ञानोबरायांच्या पुढे गेले, कारण ज्ञानोबराय ब्रह्मचारी होते, तुकोबराय संसारिक होते. ज्ञानोबरायांपेक्षा तुकोबरायांना संसारातला जास्त अनुभव होता. तुकोबराय म्हणतात ज्ञानोबराया नुसता दुःख मूळ नाही, नुसता दुःख मूळ नाही, त्याच्या पुढे जाऊन तुकोबराय सांगतात. ते तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्याल ना? बोलतच नाही, बोला ना, माझं काही तुमचं बांधावरून भांडण येणार. एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर मी उद्या निवडणुकीला उभं राहिलो तर निवडून येईल का? हो. अहो म्हणजे साध्या सुध्या नाही, पंतप्रधानाच्या जर निवडणुकीला मी उभं राहिलो, नरेंद्र मोदी नंतर जर माझा नंबर उमेदवारीसाठी लागला तर सांगा मला, मी निवडून येईल का? एवढा आत्मविश्वास आहे मला वाटतं मी काही निवडून यायचो नाही. बहुतेक मोदी नंतर माझा नाही, योगींचा नंबर नाही. मी जर निवडणुकीला उभं राहिलो तर निवडून यायचो नाही. पंतप्रधान पदाच्या जर निवडणुकीला मी उभं राहिलो, माझे काय माझ्याकडे पंतप्रधानासारखं काहीच नाही माझ्याकडे. त्या योग्यतेचं काहीतरी असावं लागतं महाराज. मी जर पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला उभं राहिलो तर मी निवडून येणार नाही. कारण निवडून येण्यासाठी तुम्ही मला मत दिले पाहिजे, बरोबर आहे? तुम्ही जर मला मतच दिले नाही तर मी निवडून येईल कसा? कारण मतदाराचा आणि देवाचा सारखाच स्वभाव आहे. मतदाराचा आणि देवाचा सारखा स्वभाव. काय स्वभाव आहे? देवाचा स्वभाव आहे, घेशी तेव्हा घेशी, ऐसा अससी. मतदाराचंही तसंच आहे, घेशी तेव्हा. अजून थोडा हातचं बोलू, देशी घेशी तेव्हा देशी. त्याशिवाय देत नाही महाराज मत. जाऊ द्या, तुम्ही मला मत देणार नाही, कारण मतदान तुम्ही मला करावं याच्याकरता रात्री वाटायला माझ्याजवळ तुमच्याकडे काहीच नाही. तुम्ही मला मत द्यावं याच्याकरता मी तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. मी तुम्हाला जर काही दिलंच नाही तर तुम्ही मला मत द्याल का? नाही देणार. मी तुम्हाला द्यायला नाही, घ्यायला आलोय. श्रीनिवास बाबा, मी काही द्यायला आलेलो नाही, घ्यायला आलो. असो विनोदाचा माणूस. पहिला गोष्ट तुम्ही मला मत देणार नाही, त्याच्यामुळे मी निवडणुकीला जरी उभा राहिलो तरी निवडून येण्याचे चान्स खूप कमी आहेत. तुम्ही जरी हो म्हणत असले माझ्या प्रेमापोटी तरी निवडणूक काय पंतप्रधान होण्याचे माझ्या जीवनात तरी मला काय असे चान्स दिसत नाही. पण त्याच्या थोडं पुढे जाऊन माझ्या घरचे मत सुद्धा मला पडणार नाही. पण थोडं पुढे जाऊन सांगता माझंही मत मला मिळणार नाही. का माझं मत? मी मला स्वतःला मत देणार नाही, कारण माझे आदर्श कोणीतरी आहेत. माझं मत मला देऊन मी जर देशाचा पंतप्रधान झालो तर माझ्या हाताने काही देशाचं वाटोळं करायचंय? मी माझं मत, माझे जे आदर्श आहेत मी त्यांना देईल. माझे आदर्श जर नरेंद्र मोदी साहेब असतील, तर माझ्या दृष्टिकोनामध्ये ते जर उत्तम त्या पदाचे अधिकारी असतील तर मी माझं मत मला नाही देणार, मी त्यांनाच देणार. जो त्या पदासाठी योग्य आहे, ज्यांनी राम मंदिराची स्थापना केली, ज्यांनी 360 कलम हटवला, अशा पद्धतीचे अनेक कार्य ज्यांनी आपल्या देशामध्ये घडवून आणली, जे मागच्या 100-200 वर्षांमध्ये जे झालं नाही ते आज होत आहे. मोठी सुविधा आता पुण्यामध्ये आमच्या मेट्रो सुरू झाली, चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या. मग एवढं चांगलं काम केल्यानंतर मी कोणाला मत देईल? माझे जे आदर्श आहेत ना त्यांना देईल. तुम्ही फक्त नावावर हे नका करू. मी कोणाचा प्रचार प्रसार करत नाही.
माझे जे आदर्श आहेत मी त्यांना मत देईन, मी मला मत देणार नाही, म्हणजे माझंही मत मला पडत नाही, माझे घरचेही मत मला पडत नाही, मी तुम्हाला काही देत नाही, त्याच्यामुळे तुम्ही काही मला मत देत नाही. याचा अर्थ सारासार एवढाच का मी पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला उभं राहिलो तरी निवडून येत नाही. शेवटी नाही बोलल्या तुमच्यासाठी एवढ्या लांबून आलो. तुम्ही खुशाल नाही म्हणता, ठीक आहे, तुम्ही नाही मला मान्य आहे, मला काळ्या दगडावरची पांढरी मान्य आहे मला. पण ऐका, पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला मी उभं राहिलो, मी निवडून येणार नाही हे जरी खरं असलं तरी मी पंतप्रधान झालो तर असा विचार करू शकतो की नाही? हो नाही काही करू शकतो. मी पंतप्रधान होत जरी नसलो तरी पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला जर मी उभा राहिलो तर, मी पंतप्रधान झालो तर असा विचार तर आपण करू शकतो. ऐका, ज्ञानोबराय आणि तुकोबरायांच्या बोलण्यामध्ये हाच फरक आहे. ज्ञानोबराय म्हणतात संसार दुःखमूळ आहे, संसारामध्ये सुख नाही हे ज्ञानोबराय सांगतात. तुकोबराय ज्ञानोबरायांच्या 2 पावलं पुढे जाऊन म्हटले सुखाचा विचार नाही. संसारामध्ये सुख नाही हे फार दूरची गोष्ट राहिली. अहो, संसारामध्ये सुखाचा विचार सुद्धा नाही. विचार सुख नाही, यातून नवल नाही, सुखाचा विचार नाही. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर सुखाची कथा, दंतकथा सुद्धा आपल्या कानांना ऐकणं येणं शक्य नाही. ज्ञानोबराय सांगतात, म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी झेल कवनाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंतरोनी. सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये एखाद्या नाही का विस्तवाच्या चितेवर झोप लागेल का? चितेवर जशी माणसाला झोप लागू शकत नाही, त्याप्रमाणे जन्माला आल्यानंतर या संसारामध्ये आपल्याला सुखाची गोष्ट कानाने ऐकता येणं शक्य नाही. संसार आम्हाला सुख देऊ शकत नाही का? कारण संसार निर्माणच होत नाही. संसार निर्माणच होत नाही. गीता माऊली सांगते, न रूपमस्यैह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठाः अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसंशस्त्रेण दृढेन चित्वा. 15व्या अध्यायामध्ये संसाराचं वर्णन करताना सांगितलं. झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम स्वहम ब्रह्म आकळले. तुकोबराय सांगतात. ज्ञानोबराय सांगतात, अगा जे घडलेची नाही तयाची वार्ता पुसती काही. विचार सागरामध्ये याच्याकरता एक सेपरेट वाट आला, त्याचं नावच आहे अजातवाद. संसार निर्माणच होत नाही आणि जे वस्तू निर्माण होत नाही त्या निर्माण न झालेल्या वस्तूकडून सुखाची अपेक्षा करणाऱ्या माणसाला सुख मिळत नाही, परिणामी दुःख पदरात पडल्याशिवाय राहत नाही. पुन्हा ऐका, जी वस्तू निर्माण होत नाही त्या वस्तूकडून जो माणूस सुखाची अपेक्षा करतो त्या माणसाला सुख तर मिळत नाही, पण निर्माण न झालेल्या वस्तूकडून दुःखाची प्राप्ती करून घेतल्याशिवाय तो राहत नाही. जुने कीर्तनकार एक सुंदर दृष्टांत सांगायचे. एकाने गावाकडची बायको केली, खेडेगावातली सोयरी केली. असं म्हणतात खेडेगावातल्या बायका शहाण्या असतात. मी इथलं सांगत नाही, खेडेगावातल्या शहाण्या असतात. त्यांनी खेडेगावातली केली. तो नोकरीला मुंबईला होता आणि आपल्या बायकोला घेऊन मुंबईला गेला. लग्न वगैरे झालं, मुंबईला गेला. छोटीशी खोडी भाड्याने घेतली. भाड्याच्या खोलीत हा भाड्याने राहत होता. भाड्याचा थोडस उचकी लागते, भाड्याने राहत होता. आता मुंबईच्या खोल्या अशा किती मोठ्या असतात मला सांगा ना? मुंबईच्या खोल्या अतिशय छोट्या. मुंबईच्या खोल्यामध्ये तिसरा माणूस बसत नाही. मी झोपायची गोष्ट नाही केली, बसत नाही, इतक्या त्या छोट्या खोल्या. नवीन नवीन लग्न, छोटा संसार होता. रोज हा सकाळी कामावर जायचा, ती बिचारी डबा करून द्यायची, कामावरून यायचं. चांगला संसार चालला होता, नवीन संसार होता. एक दिवस हा कामावरून आला, बायकोच्या हातचं केलेलं जेवण जेवला. पोटभर जेवण केल्यानंतर पलंगावर करंटा, उशीवर डोकं टेकलं
आता ती मुंबईची खोली छोटी, त्यात तो पलंगही फारसा मोठा नाही टाकला. दोघांना झोपण्याकरता तो पलंग होता, त्याच्यावर झोपल्या त्याला एक प्रश्न पडला आणि त्याने त्याच्या बायकोला विचारलं, म्हणे का ग काय? मला एक प्रश्न पडला. काय प्रश्न पडला तुम्हाला? बघ, 2 महिन्यापूर्वी आपलं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माझ्या कामाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने आपण मुंबईला आलो. मुंबईमध्ये ही छोटीशी आपण खोली भाड्यानं घेतली. आपल्याला लागतील आपल्या दोघांपुरते कपडे आहेत, दोघांना लागतील तेवढं सामान आहे, भांडीकुंडी आहे, दोघांना झोपण्याकरता हा छोटासा आपल्याला पलंग आहे. धकाधकीच्या या मुंबईच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण राहतो. पण उद्या रोजी जर आपल्याला मुलगा झाला तर कुठं झोपेल? ती बायको शांती होती. ती म्हटलं असं करा, थोडं पलीकडे सरका. थोडं पलीकडे सरकला, मध्ये जागा झाली, इथे झोपेल तो म्हटला जुळं झालं. मग ती शहाणी म्हटली अजून थोडं सरका. अजून थोडं सरकला, मध्ये जागा झाली, इथे 2 पोरं आरामशीर झोपतील. लगेच भांडण करायला काही कारण लागत नाही, काळजी करू नका, 2 पोरं आरामशीर झोपतील. तो म्हटला जुळ्यावर मुलगी झाली. मग ती म्हटली अजून थोडं पलीकडे सारखा. अजून थोडं पलीकडे सारखायला गेला, फाडकन पलंगावरून दृष्टांत संपला माझा. मी म्हटलं तू तिथंच मर, मी येत नाही सोबत. तुला काय करायचं तिकडच कर. मी चाललो म्हटलं पूरला कीर्तनाला. मी त्याला तिथं तसाच सोडलं, तुमच्याकडे आलो. आता मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, मला सांगा, पलंगावरून खाली पडून हाड मोडण्याचं दुःख जे त्या माणसाला झालं, ते झालेल्या पोराने दिलं की न झालेल्या? तुम्ही सगळे हुशार आहेत म्हणायचे. पलंगावरून खाली पडून हाड मोडलं कमरेचं, हे जे दुःख त्या माणसाला झालं, ते झालेल्या पोराने दिलं की न झालेल्या? मग माझा पुढचा प्रश्न असा आहे, न झालेली एवढं दुःख देतात तर झालेली जी वस्तू निर्माणच होत नाही, त्या वस्तूकडून सुखाची अपेक्षा करणाऱ्या माणसाला सुख मिळत नाही, परिणामी दुःख पदरात पडतं. जो मुलगा निर्माणच झाला नाही, त्या मुलाकडून जर आपण तो मनुष्य दुःख प्राप्त करून घेतो, तर अशाच पद्धतीने जो संसार निर्माणच होत नाही, त्या संसाराला जर आम्ही खरं म्हटलो, सत्यत्व मानलं, तर तो संसार आम्हाला सुख देईल का सांगा? सुख नाही देणार, उलट आम्हाला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. संसार आम्हाला सुख देऊ शकत नाही. बरं, संसार आम्हाला सुख देत नाही याच्यावर हे आम्हाला पटलं, पण आम्ही जीवाकडनं सुखाची अपेक्षा करतो. आपले जे परस्पर संबंधी असतात की नाही, आपला परिवार असेल, आपला समाज असेल, आपलं गाव असेल, त्या समाजाकडनं, त्या जीवांकडून आपण सुखाची अपेक्षा करतो. पण ऐका, जीव सुद्धा आम्हाला सुख देऊ शकत नाही. माझा एक साधा प्रश्न आहे, अहो जीव कसा आहे? देवीचा हा पायी जीव मुळातच थोडा आहे. ममय वांशो जीव लोके जीव भूतच सनातनः, 15व्या अध्यायामध्ये सांगितलं. जीव हा अंश आहे. 2 पाण्यानं भरलेले फुलपात्र एकत्र केले म्हणजे एक नदी बनते का? 2 पाण्यानं भरलेल्या वाट्या एकत्र केल्या म्हणजे एक सरोवर बनतं का? 2 पाण्यानं भरलेले तांबे एकत्र केले म्हणजे एक तलाव मोठं बनतं का? धरण बनतं का? 2 पाण्यानं भरलेल्या घागरी एकत्र केल्या म्हणजे एखादा समुद्र बनतो का? तसे 2 जीव एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांना सुख दिलं असं होत नाही. जीवाचं कसं आहे सांगू काय? मराठवाड्यातली म्हण आहे, कार्तिक एकादशीच्या घरी महाशिवरात्र गेली. काय सांगितलं मी? कार्तिक एकादशीच्या घरी कोण गेली? महाशिवरात्र गेली. आणि महाशिवरात्रीनं सांगितलं, बाई 2 दिवस झाले खूप उपवाशी आहे, पहिला मला जेवायला वाढ. मला सांगा कोण कोणाला जेव घाली? अहो, कार्तिकी एकादशी उपाशी आणि महाशिवरात्र सुद्धा उपवाशी, दोन्ही उपवाशी. तसं एक हाही जीव दुःखी आहे महाराज, आणि ज्याला सांगणार आहे तोही जीव दुःखी आहे. आता सगळेच जीव तुम्ही आम्ही दुःखी आहे, तर कोणाचं दुःख कोणाला सांगितलं म्हणजे सुख होणार आहे महाराज? जो देखे सो दुखिया बाबा,
जो दो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया कविता सारी अहो सगळेच दुःखी आहेत. एक जीव दुसऱ्या जीवाचं दुःख घालवू शकत नाही, दुसरा जीव पहिल्या जीवाचं दुःख घालवू शकत नाही. हाही जीव दुःखी आहे, सगळेच जीव दुःखी आहे. म्हणून जीवही आम्हाला सुख देत नाही, संसारही आम्हाला सुख देत नाही. राहता राहिला तो परमात्मा, देवच आम्हाला सुख देऊ शकतो. तुकोबराय सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नये. तुकोबराय सांगतात जीवाला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर संसारातून आम्हाला सुख प्राप्त होणार नाही, जीवाकडून आम्हाला सुख प्राप्त होणार नाही. सुख प्राप्त होईल तर ते फक्त आणि फक्त आम्हाला देवच देऊ शकतो. देवाशिवाय तुम्हा आम्हाला जीवांना सुख मिळणार नाही. परमात्माच आम्हाला सुख देऊ शकतो, त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी सुखी करू शकत नाही. कारण परमात्मा हा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारे घालू. पांडुरंग आहे हे सुखरूप आहे, परब्रह्म हे सुखरूप आहे. अनेक ठिकाणी वर्णन केलं, वागर आहे सर्व सुखाचे आगर.
बाबतीत सांगणार आहे. भगवंत कसा आहे? अहो सुखाचा आगर आहे. सर्व सुखाच्या आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाच्या आगर जनी म्हणे शारंग, सर्व सुखाच्या आगर म्हणे नरहरी, सर्व सुखाच्या आगर तो हा उभा तुका म्हणे माझे घ्यायची सर्व सुख पाहिन श्रीमुख. सर्व सुख आहे भिवरेच्या तिरी आमुची पंढरी कामधेनु, अशा अनेक पद्धतीचं प्रमाण आपल्याला सांगता येतात. भगवंत हा सुखरूप आहे, सुखाचा आगर आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात बाप रखुमा देवी वरू. बाप रखुमा देवी वरू म्हणजे काय? बरेच जण बाप रखुमा देवी वरू म्हणतात, पण बाप रखुमा देवीवरचा अर्थच कळत नाही. रखुमा देवीचा वर, वर म्हणजे पती. रखुमा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, वर म्हणजे पती. आमची जी आई आहे ती रखुमा देवी आहे, आणि रखुमा देवीचा वर जो आहे, आता रखुमा देवीचा वर कोण आहे बरं? पांडुरंग परमात्मा, विठ्ठल भगवान हे रखुमा देवीचे पती आहेत, वर आहेत. मग रखुमा देवीचा वर म्हणजे रखुमा देवीचे पती ते आमचे बाप आहे. कोण? बाप रखुमा देवी. पांडुरंग परमात्मा हा आमचा बाप आहे. तो कसा आहे म्हणे? बाप रखुमा देवी वरून सुख सागरू. काही ठिकाणी त्याला सुखाचा आगर म्हणतं, तर काही ठिकाणी त्याला सुखाचा सागर म्हटलेला आहे. भगवान हा सुखाचा सागर आहे. महाराज संसारामध्ये फक्त सुखाचा भास आहे, मात्र खरं सुख परमार्थामध्ये देवाची प्राप्ती करून घेण्यामध्ये, परंतु सुखाचा सागर आहे. आणि त्या सुखाच्या सागर असणारा परमात्माच आम्हाला खरं सुख देऊ शकतो. ज्याच्याकडे ज्याचा आगर असतो, एखाद्याकडे फार मोठा धान्याचा आगर असेल तर तोच दुसऱ्याला काय देऊ शकतो? धान्य देऊ शकतो. ज्याच्याकडे खूप काही सोनं आहे तोच दुसऱ्याला काय देऊ शकतो? सोनं देऊ शकतो. ज्याच्याकडे फार मोठी जमीन आहे तोच मंदिराच्या बांधकामासाठी काही जमिनीचा भाग दान करू शकतो. म्हणजे संपन्नता असावी. आपल्याकडे फार मोठे पैसे आहेत ना, तर मग सप्ताहाच्या कार्यासाठी, अन्नदानासाठी त्याचा विनियोग केला पाहिजे. म्हणजे आधी असावं लागतं, मग त्याच्यातला काही भाग आपण देऊ शकतो. तसं भगवंताकडे सुखाचा सागर आहे, सुखाचा आगर आहे परमात्मा. म्हणून तोच परमात्मा आम्हाला सुख देऊ शकतो. प्रपंच आम्हाला सुख देऊ शकत नाही, जीव आम्हाला सुख देऊ शकत नाही. सुख देऊ शकतो तो फक्त आणि फक्त देवच. म्हणून त्या देवाकडे ज्ञानोबर आहे, प्रार्थना करतात बाप रखुमा देवी वरू सुख सागरू त्याला नमस्कारू. आता ज्ञानोबरांनी नमस्कार केल्यावर तुम्हाला नमस्कार करायला काही अडचण आहे का? म्हणा त्याला नमस्कार, नमस्कार, त्याला नमस्कार. आणि त्याला नमस्कार करून त्या पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतात सर्व सुख देई, सर्व सुख देई. तुम्ही त्या पांडुरंग परमात्म्याकडे सुखाची मागणी करताय. तो सुखाचा आगर असणारा, सुखाचा सागर असणारा, सुखरूप असणारा पांडुरंग परमात्मा, ज्या देवीकडे तुम्ही गोंधळाच्या रूपातून प्रार्थना करताय, सुखाची मागणी करता, ती देवी नेमकी आहे कशी? तेव्हा ज्ञानोबर आहे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात तू विटेवरी सखये
तुझे पायी हो करी कृपा. बरं का, कीर्तन सेवेला उशिरा प्रारंभ झाल्यामुळे थोडस मी उशिरा सोडते बरं का. तुम्हाला काही अडचण नाही ना? 10 मिनिटांमध्ये आता कीर्तन सेवेला पुढे अभंगाचा सरळ भाव म्हणतो. अभंग फार मोठा आहे. या अभंगावर कीर्तन करण्यासाठी अख्खा सप्ताह उठता द्यावा लागेल मला. 7 दिवस एकाच अभंगावर कीर्तन, 7 दिवस इतकं या अभंगावर एका चरणावर अगदी एक कीर्तन होईल असा हा विषय मोठा आहे. पण अतिशय धावत्या वेळेमध्ये बाप रखुमा देवी बरु सुख सागरू त्याला नमस्कारू सर्व सुख देई. पण यानुसार तुम्ही ही जी मागणी करताय, सुखाची मागणी करताय, तो नेमका आहे तरी कोण, त्याचं स्वरूप कसं आहे, त्या स्वरूपाचं वर्णन पहिल्या चरणात केलं. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा. विटेवरती उभा असणाऱ्या हे सखये माझ्यावर तू कृपा कर. ज्ञानोबा सांगतात पांडुरंग परमात्मा हा विटेवर उभा आहे. आता विटेवर का उभा? ही वीट कोणती आहे? इंद्राने त्या इंद्राला श्राप दिला होता म्हणून तो वीट झाला. त्या परमात्म्याने ती विटावर किंवा पुंडलिकाने जेव्हा पुंडलिकाच्या भेटी करता पांडुरंग परमात्मा आलेले आहेत, तेव्हा आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न असताना हातातली वीट पांडुरंग परमात्म्याकडे भिरकवली आणि त्या विटेवर पांडुरंग परमात्मा उभे राहिले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी घेऊन तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. हे पांडुरंग परमात्मा तुम्ही आमच्यावर अशी कृपा करा की माझं मन तुमच्या चरणाच्या ठिकाणी लागेल, तुमच्या स्वरूपामध्ये चालवं, तुमच्या चरणाच्या ठिकाणी माझं मन लागावं. तुकोबाराय सांगतात ना, त्या मनाला सांगतात माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद, छंद माझ्या मनाला छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद, छंद माझ्या मनाला छंद. माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. तू कशी आहे? तू सावळे सुंदरी हो करी कृपा. सुंदर ते ध्यान. भगवंत दिसायला कसा आहे? सुंदर आहे, सावळा आहे, सावळा जोडून घ्या. भगवंत सावळे आहे, दिसायला सुंदर आहे. तू सावळे सुंदरी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा. भगवंताचं रूप असं मनाला मोहून टाकणार आहे. मनमोहन 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 मुरलीवाला नंदाचा हरमेला. असं भगवंताचं रूप मनाला मोहून टाकणार आहे. तू लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. आपल्या सगळ्या भक्तांवर तू आपली करुणा दाखवणारा, कृपा करणारा असा परमात्मा आहे. म्हणून हे पांडुरंगा तू आमच्यावर देखील कृपा कर. जशी तू सगळ्या भक्तांवर कृपा केली, ज्ञानोबाराय म्हणतात, तशी आमच्यावर कृपा करा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. आणि मग आमची देवी राहते कुठे? म्हणे पंढरपुरा राहिली. डोळा पाहिली, आम्ही डोळ्याने ती पाहिली. संती देखिली वरुणी विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. आमच्या अंबाबाईचं खरं स्वरूप काय? तर सच्चिद आनंद स्वरूप. हे तिचं खरं आहे. सच्चिद आणि आनंद असं तिचं स्वरूप आहे, नाही का? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी केले. म्हणून अशा पद्धती सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतात की हे अंबाबाई
हे सच्चिदानंद स्वरूप असणारे अंबाबाई, तुम्ही आमच्यावर कृपा करा. उजळ कुळ दीपा ओठ करी सोपा, त्यावर ज्ञानाचा वर्षाव करा. येऊनी लवलाही येऊनी लवलाही लवलाही लवकरात लवकर, कारण आमच्या हातामध्ये वेळ फार कमी आहे. कधी आम्हाला मरण आमच्या जवळ येईल सांगता येत नाही. आमचा कधी शेवटचा श्वास जाईल सांगता येत नाही. अत्यंत अल्प आयुष्य मानव देह, शतगणी देते अर्ध रात्र खाय, मध्ये बालक पिडारो क्षय काय, भजनासी उरले ते पाहे का. अत्यंत वेळ हातामध्ये कमी आहे, फक्त 5च मिनिटं राहिलेले आहेत. म्हणून येऊनी लवलाही येऊनी लवलाही लवकरात लवकर येऊन आमच्यावर आम्हाला बोध करा, आम्हाला सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त करून घ्या. आणि मग या देवी करता पांडुरंग परमात्म्या करता देव्हाऱ्याचं एक रूप केलं दुसऱ्या चरणात. तुझा देव्हारा मांडीला कृपा, देव्हारा मांडलेला आहे. चौक आसनी कळस ठेविला हो करी कृपा, प्रेम चांदवावर दिधला हो करी कृपा. भगवंताला बसण्याकरता ज्ञान गादी दिली बाई साया हो करी कृपा. आणि त्या ज्ञान रूपी गादीवर आमची ही देवी विराजमान झालेली, वरी बैसविली आदी माया हो करी कृपा. आणि मग त्या आदी मायेकडं, त्या जगदंबेकडं, अंबाबाईकडं, पांडुरंगाकडे प्रार्थना केली. आमच्या अंतःकरणामध्ये असणारे जे काही काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे जे काही विकार आहेत ना, यांची राख रांगोळी करा. आणि आमच्या अंतःकरणामध्ये भगवत सुख, भक्तीचं सुख आम्हाला द्या. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार त्यांची बळ फार, हे सगळं आम्हाला सोडा आणि काय करा, भक्तीचं सुख द्या. सर्व सुख देई सर्व सुख देई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. आणि ज्ञानोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की या देवीचे काही साधे सुधे भक्त नाही. नेता मोठा कशावरून, त्याचे कार्यकर्ते कोण आहेत याच्यावरून. येते का माझं लक्षात. कार्यकर्ते जेवढे चांगले तेवढा नेता चांगला. अगदी त्याप्रमाणे भक्त कसे आहेत पांडुरंगाचे, देवीचे भक्त कोण आहेत. शुक सनकाधिक गोंधळी हो करी कृपा. शुक आहे, सनकाधिक आहे, पुढे पुंडलिक दिवटा हो करी कृपा. हा विषय मी सुरुवातीला सांगून गेलो. पुढे पुंडलिक महाराज, पुंडलिक राय हे दिवटा आहे. आणि मग त्यांनी आरोळी दिली कशाची हो. उदो उदो शब्द आरोळी हो करी कृपा. उदो उदो म्हणजे सोहम, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी या बोधाची आरोळी दिली त्यांनी. उदो उदो शब्द आरोळी हो करी कृपा. त्याने मार्ग दाविला निटा हो करी कृपा. आम्हाला त्या परमात्म्याकडे जाण्याचा संतांनी आम्हाला मार्ग दाविला. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते. आणि मग तेनेची पंथे चालू जाता, न पडे बोलता कुठे काही. त्याने पुढे मार्ग दाविला निटा हो करी कृपा. आई दाविली मूळ पिठा हो करी कृपा. चंद्रभागेचं आम्ही स्नान केलं. दिवटा असणाऱ्या पुंडलिकाचंही आम्ही दर्शन केलं. त्या पुंडलिकाने आमच्या कानामध्ये तत्वमसी महावाक्याची बोंब ठोकली, आरोळी दिली. आणि तिथून आम्ही जेव्हा पांडुरंग परमात्म्याकडे निघालो तेव्हा ती आम्हाला नामदेव पायरीचं दर्शन केलं. मग आम्ही दर्शन पारीला लागलो, गरुड खांबाजवळ गेलो. आणि जेव्हा पांडुरंगाच्या त्या गर्भगृहामध्ये आम्ही जेव्हा प्रवेश केला, काय ते सुंदर रूप आहे. चरण पहा, चरणाला एक खड्ड पडलेला आहे. तिथून वरती चला. सुंदर ते ध्यान उठे विटेवरील दिसले का, विटेवर करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा हार दिसला. कासे पितांबर पिवळा पितांबर नेसलेला आहे. आवडे निरंतर हेची ध्यान कानामध्ये मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. आणि मग भगवंताचं मुख दिसलं. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुखावरीने आई दाविली मूळ पिठा हो करी कृपा. पुढे बाप रखुमा देवी वरून ज्ञानोबराय सांगतात. आणि जी आई आम्हाला दिसली तीच आई आणि तोच आमचा बाप आहे. कृष्ण माझी माता आणि कृष्ण माझा पिता. जी आई आम्हाला दिसली तोच आमचा बाप आहे. तो बाप कशावरून, अहो तो आमच्या रखुमा देवीचा वर आहे. बाप रखुमा देवी वरून सुख सागरू त्याला नमस्कारू. आणि पुन्हा ज्ञानोबराय विनंती करतात, मागणी करतात की सर्व सुख देई सर्व सुख देई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
माझे पायी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, पंढरपुरा राहिली डोळा पाहिली संधी देखिली वरुणी मिठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा उजळ कुळ दीपा बोध करी सोपा, येऊनी लव नाही सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, शुभ संकादिक नारद गोंधळी हो करी कृपा, तुझा देवारा मांडीला हो करी कृपा, चौका आसनी कळस ठेविला हो करी कृपा, प्रेम चांदवावर दिधरा हो करी कृपा, ज्ञान गादी दिली बैसाया हो करी कृपा, वरी बैसविली आती माया हो करी कृपा, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार त्यांचे बळ फार सर्व सुख देई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, शुभ संकादिक गोंधळी हो करी कृपा, पुढे पुंडलिक दिवटा हो करी कृपा, उदो शब्द आरोळी हो करी कृपा, पुढे मार्ग दाविला मिठा हो करी कृपा, आई दाविली मूळ पिठा हो करी कृपा, बाप रखुमा देवी वरू सुख सागरू त्याला नमस्कारू, सर्व सुख दी सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. या संपूर्ण 3 चरणाचा हा गोंधळ ज्ञानोबरायांचा गोंधळ. खरं तर या गोंधळावर कोणी कीर्तन करत नाही. अलीकडे तेच टिपण आणि तेच नाही का, बऱ्याच कीर्तनकारांचं फक्त पाटी बदलती, यष्टी तीच राहते. फक्त पाट्या बदलायच्या, यष्टी तीच ठेवायची, पॅसेंजर बदलायचे, गाव बदललं म्हणजे पॅसेंजर बदलते, चिंतन तेच, फक्त अभंगाची पाटी बदलायची. पण ऐका, असे दुर्मिळ अभंग आहेत की जे तुमच्या कानावर पडले पाहिजे, ज्ञानोबायांचं वाङ्मय आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आज येता ज्ञानोबायांचं दर्शन झालं आणि यमाई मातेचं आणि लक्ष्मी मातेचं दर्शन झालं आणि चालू वर्ष हे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सवी वर्ष आहे. याही वर्षाचं औचित्य साधून ज्ञानोबरायांच्या या अभंगावर विवेचन करण्याचा प्रयत्न केला. कीर्तन उशिरा सुरू झाल्यामुळे म्हणजे यष्टी उशिरा निघाल्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणी उशिरा पोहोचलेली आहे. झालेल्या अर्धा तास लेट बद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. कीर्तन संपल्यावर तुम्ही पण माझी अर्धा तास उशिरा सुरू केल्याबद्दल दिलगिरी मानली तर काही अडचण नाही. आपल्या सगळे प्रेमाचे संबंध आहेत. पुन्हा आपल्या गावामध्ये तुमच्या दर्शनाचा योग यावा. श्रीनिवास जी गावडे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी असतील, सप्ताह क्रमांक 1 चे सर्व सभासद सदस्य असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी आजच्या या प्रथम दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराकडे, ज्ञानोबरायांच्या तुच्छ सेवकाकडे सोपवली. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी दंडवत. आमचे शुभम महाराज आहेत, हरिभक्तपरायण अक्षय महाराज आहेत, हरिभक्तपरायण कृष्णा महाराज आहेत, हरिभक्तपरायण पिंगळे महाराज आहेत, हरिभक्तपरायण मोरे माऊली आहेत. उत्तम अशी आम्हाला संवादिनी साथ केली ते हरिभक्तपरायण महाराज, विनेकरी महाराज, उत्तम असे संस्कृतीमय सर्व माता भगिनी पुरुष मंडळींच्या चरणी एकदा पुनश्च नारदाच्या गादीवरून दंडवत करून झालेली कीर्तन सेवा श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा, सद्गुरु श्री गंगागिरी महाराज, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज, सद्गुरु श्री जोग महाराज आदी सर्व संतांच्या, गुरुवर्यांच्या, गुणीजनांच्या, गुरुजनांच्या चरणी अर्पण करून ज्ञानोबराय तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, यमाई मातेच्या चरणी, लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम